बघा एकदम अशी मऊसूत झालेली आहे, एवढी मऊसूत नाही. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा आधी लहान मुलांपासून आजोबांपर्यंत आवडेल अशी कलिंगडाच्या सालीची दशमी. उन्हाळा सुरू झाला की बाजारात कलिंगडं भरपूर मिळतात. मग आपण कलिंगड तर खातो, पण त्याच्या साली फेकून देतो. मग आपण त्याच सालींपासून पौष्टिक अशी दशमी बनवणार आहोत. ही दशमी मुलांच्या टिफिनला किंवा प्रवासासाठी नेऊ शकतो. तर अशी पौष्टिक आणि झटपट बनणारी दशमी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता आपण हे घेतलं आहे कलिंगड. तर आता मी कलिंगड कट करते. हे अर्धच आहे. आता आपण एक कलिंगड घेतलंय, ते ह्याचं गर आहे तो आपण बाजूला काढून घेऊ. गर कलिंगड आपण खाणारच आहोत, पण या सालीचा आपण काय करतो, साल फेकून देतो. ती साल फेकून न देता आज आपण त्याचे पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. अगदी तुम्ही प्रवासासाठी नेला तरी 4 दिवस राहील. दह्याबरोबर खायला पण छान लागतो हा पदार्थ. तर ह्याच्यापासून आपण एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. सालीचे परत मी असे 2 भाग करून घेते, एक बाजूला ठेवते आणि एक आहे ना आपण असं किसून घ्यायचा. आता तुम्ही कलिंगडाच्या सालीपासून काय काय बनवता? बरेच जण तुटी फ्रुटी बनवतात, बरेच जण जेली बनवतात, पण अजून काय बनवतात का? तर तेही मला तुम्ही सांगा. असं किसून घ्यायचं. ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप, अर्धा कप तांदळाचं पीठ. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. हे चांगलं असं मिक्स करून घेते. आता आपण हे मिक्स केलं आहे, ह्याच्यामध्येच आपण हा कलिंगडाची साल किसून घेतली होती, त्याचा हा गर तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. असं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. परत आता मी हाताने मिक्स करून घेते. आपण जे किसून घेतलं कलिंगडाचं गर, तर बऱ्यापैकी कलिंगडामध्ये पाणी असतं, म्हणून हा गर जेव्हा आपण टाकतो तेव्हा फक्त पीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला दूध किंवा पाणी ह्याचा अंदाज चांगला येतो. आता हे मी दूध घेतलेलं आहे, तुम्ही पाणी घेतलं तरी चालेल. हे थोडं थोडं टाकून मी पीठ मळून घेणार आहे. संपूर्ण दूध घेतलं तरी चालेल किंवा संपूर्ण पाणी घेतलं तरी चालेल, किंवा दूधने पाणी मिक्स घेऊन जरी पीठ भिजवलं तरी चालेल. आता थोडंसं तूप टाकते. तुपाऐवजी तेल टाकलं तरी चालेल. परत चांगलं असं मळून घ्यायचं आणि मळून हे मी ठेवून देते 10 मिनटं. हे चांगलं असं मळून झालेलं आहे. आता हे मी 10 मिनटाला झाकून ठेवून देणार आहे. आता आपण झाकण काढून घेऊया. 10 मिनटं झालेली आहेत. पीठ पर चांगल्या हाताने असं मळून घेऊया. त्याचा मी गोळा बनवून घेते. झाकून जरा बाजूला ठेवून देते आणि आपले हे पिठामध्ये असं गोळून घ्यायचा. थोडंसं असं तूप सोडून घेते मध्ये. तुम्ही तेल लावलं तरी चालेल, मी तूप लावून घेते. असं हे करून घ्यायचं. आता तुम्हाला जर मसाला असं तुम्हाला थोडंसं तिखट खायचं असेल, त्याच्यामध्ये थोडीशी जी मिरची पावडर, थोडंसं धना पावडर अशी टाकायची आणि असं फोल्ड करून घ्यायचं. आता आपण हे जे चपाती लाटून घेणार आहोत. हे मी आता एवढीच करणार आहे. अशी जाड, थोडीशी का जाड ठेवायची. जाड एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, पण अशी साधारण अशी थोडीशी जाड ठेवायची, कारण आपण हे दशम्या करणार आहोत. तवा गरम झालाय, त्याच्यावर मी दशमी टाकून घेते. हिला भाजताना आधी चांगली खरपूस भाजून घ्यायची. तो ही होते तोपर्यंत मी दुसरी एक लाटून घेते. हे बघा, हे असं थोडंसं वरती असं फुलल्यासारखं झालं की याला पलटी करून घ्यायचं. आता तुम्ही याच्यात तेल लावा या तूप लावा, तुम्हाला जे आवडत असेल ते लावून घ्यायचं. दोन्ही बाजू ही चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची दशमी. ही दशमी अगदी मऊसूत होते, अगदी लुसलुशीत होते खायला. अगदी ओठांनी तुटेल इतकी मऊ लुसलुशीत होते. आता आपली भाजून झालेली आहे, ही मी आता उतरून घेते. हा गोळा घेताना थोडं खाली पीठ असं हे टाकून घ्यायचं, कारण कसं होतं ह्याच्यात कलिंगडाचं गर आपण टाकलंय ना, त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं पिठाला. गोळा घेतला, थोडंसं तूप लावून घ्यायचं, असं हाताने दाबायचं, ह्याच्यावर थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं. चांगलं असं असं फोल्ड करायचं. परत मध्ये असं थोडंसं तूप लावून घेते. परत हे असं हे करून घ्यायचं आणि चांगलं असं दाबून घ्यायच्या कडा. आणि आता आपण ही दशमी लाटून घेऊया.
थोडंसं असं हे झालं की असं दाबून घ्यायचं बाजूला, म्हणजे परत लाटता येते चांगली. आता आपली लाटून झालेली आहे, शेकून घेऊया. थोडेसे असं वरती असं फोड आल्यासारखे झाले की आपण हिला पलटी करून घेऊया. तर हिला पलटी करून घेते, थोडीशी असं हिला शेकून घ्यायची. थोडंसं दाबून घेतलं की चांगली आतपर्यंत चांगली शेकून होते दशमी. परत एकदा हिला पलटी करते. तर आपण हिला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते सोडून घ्यायचं, परत हिला अशी पलटी करून घ्यायची. तर दुसऱ्या बाजूने तेल तूप जे काय आवडत असेल ते थोडंसं असं सोडून घ्यायचं. हे चांगली खरपूस आपली दशमी भाजून होते. प्रवासाला जरी नेली तरी 4 दिवस चांगली राहते. फक्त त्याच्यामध्ये दूध वापरायचं नाही, पाण्यानेच पीठ मळायचं. हे बघा छान अशी खरपूस भाजून झाली, अशी फुलते पण बघा छान. बघा पहिला मी काढून घेते, दशमीला काढून घेऊया. हे काढताना नेहमी जाळीदार जी असते आपली जाळी त्याच्यावर असं काढून घ्यायचं, म्हणजे जी वाफ असते ती खाली जाते आणि आपली दशमी ओली होत नाही. आता तुम्हाला मी तोडून दाखवते. आपली दशमी झालेली आहे ती बघा, एकदम अशी मऊसूत झालेली आहे. एवढी मऊसूत नाही. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा असं एकदम ह्याला असे एकदम अशी मऊसूत ओठाने टुरते एवढी मऊसूत झालेली आहे दशमी. अगदी लहान मुलांपासून आजोबांपर्यंत आवडेल अशी कलिंगडाच्या सालीची दशमी. आता मी दही ठेवते. दहीवर थोडीशी लसणाची चटणी ठेवलेली मी. तुम्हाला लसूण चटणी नसेल आवडत, थोडीशी मिरची पावडर भुरभुरायची, अगदी छान खायला लागतं. तर बघा तुम्हाला एक बाईट करून दाखवते. तर आपण ही कलिंगडाच्या सालीपासून बनवलेली दशमी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.